सध्या पुण्यामधील जर एरियामध्ये आपण बघितलं तर पावसाने खूप लेट केलता, परंतु सकाळपासून एक चिडचिड सुरू झालेली आहे. काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. चाकण एरिया असू द्या किंवा मुळशी एरिया असू द्या, तिथे तर खूप जोरात पाऊस झाला होता. तसेच हडपसरलाही थोडासा झाला होता. तर हाच पाऊस ज्यावेळेस पुण्यामध्ये येतो त्यावेळेस याच पावसाचे ढग परत हळूहळू सोलापूर किंवा इतर भागाकडे जात आहेत आणि सगळीकडे सध्या ढगाळ वातावरण सुरू झालेलं आहे. जे काही वारं व्हायचं होतं ते बंद झालेलं आहे आणि निश्चितच काही दिवसानंतर सर्व एरियामध्ये पाऊस येईल आणि सर्व शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण असेल. परंतु हवामान खात्याने हे दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पावसाचे संकेत दिसत आहेत. बरेच शेतकरी वगैरे पाऊस पडण्याच्या आशेवरती अवलंबून आहेत. त्यांच्या शेतातील कामे वगैरे थांबलेली आहेत. तर बघूयात ह्या जुलै मंथमध्ये तरी पाहिजे असा पाऊस येतोय का? बारामती किंवा इतर सोलापूर भागात तर पाण्याचे 10-10, 15-15 दिवसांनी पाईपलाईनचे पाणी येत आहे. उजनी धरण पूर्णपणे कमी झालेलं आहे, मायनसमध्ये गेलेलं आहे. तसेच इतर ठिकाणी पाण्याच्या समस्या उद्भवत आहेत. सिटीमध्ये जर बघितलं तर टँकरनेच पाणी अक्षरशः द्यावे लागत आहे. आणि विठ्ठलाची वारी आता या महिन्यात निघणार आहे 8 जुलैपासून. तर बघूयात काही पावसाचं वगैरे कसे संकेत होत आहेत आणि किती पाऊस येतोय.